गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चॅप्टरच्या एंडिंगकडे आपण आता जाणार आहोत. फ्लुइड्स ऑफ मोशनचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत. म्हणजे फ्लुइड्सचं जे मोशन आहे ते आपण कोणत्या कोणत्या टॉपिकने किंवा कोणत्या कोणत्या भागाने त्या ठिकाणी बघू शकतो, किंवा त्याचं आपण एक्सप्लेनेशन करत असताना त्याचे काय टाईप्स पडतात, त्या टाईप्सनुसार त्या ठिकाणी कोणते लॉस त्या ठिकाणी उभे करता येतात किंवा काय त्या ठिकाणी वर्किंग घडतं, त्याचा आपण आता चॅप्टरच्या एंडिंगकडे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. 3 प्रकारामध्ये आपण हे चॅप्टर जे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सुरुवातीचा जो पार्ट होता थोडासा तुमचा फ्लुइड्सच्या पॉईंटबद्दलचा होता. त्या फ्लुइड्सच्या काही प्रेशरबद्दलचं आपल्याला त्या ठिकाणी बघता आलं. हायड्रॉलिक्स वगैरे ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी एक्सप्लेन करता आले. सेकंड जो मिडल पार्ट होता तो सरफेस टेन्शनचा पार्ट होता. आणि आता एंडिंग पार्टकडे जे आपण जातो आहे त्या फ्लुइड्सचं जे मोशन आहे त्या अनुषंगाने तर फ्लुइड्स ऑफ मोशनच्या डिपेंडिंग कशाप्रकारे आपण फ्लुइडचं मोशन ह्या आर्टिकलमध्ये करू शकतो त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू. ओके. आता जनरली फ्लुइड्स ऑफ मोशन आपण ह्या ठिकाणी म्हणतो. फ्लुइड्स जे आहे ते आपल्याला माहिती आहे की नेमकं की एखादी प्रॉपर्टी असेल किंवा एखादी सबस्टन्स असेल की ते आपण फ्लो करू शकतो, बरोबर. त्याला आपण ह्या ठिकाणी फ्लुइड्स जे आहे ते मेन्शन करतो. तर फ्लुइड्स इन मोशन म्हणजे काय असतं, तर त्याला आपण द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन इज कॉल्ड ॲज हायड्रोडायनॅमिक्स. म्हणजे अशा प्रकारचं फ्लुइड इन मोशनचा स्टडी करणे म्हणजे ते आपण हायड्रोडायनॅमिक्सचा त्या ठिकाणी विचार करतो. हायड्रो म्हणजे काय आलं तर एक लिक्विड पार्ट तो आला आणि डायनॅमिक्सचा जो पार्ट आहे तो मोशनमध्ये त्या ठिकाणी आपण एखादी बॉडी जी आहे ती मोशनमध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो. त्या ठिकाणी आपण डायनॅमिक्सचा शब्द वापरतो. द स्टडी ऑफ मोशन ऑफ रिअल फ्लुइड इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. वी शॅल लिमिट आवर स्टडी टू द मोशन ऑफ ॲन आयडियल फ्लुइड. म्हणजे स्टडी मोशन इन फ्लुइडचं जे स्टडी करणं जे आहे थोडंसं कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी मध्ये आहे किंवा थोडंसं असं गुंतागुंतीचं ते आर्टिकल आहे. जास्त म्हणजे एका लिमिटपर्यंतच आपण त्याचा स्टडी जो आहे तो त्या ठिकाणी करू शकतो. एक फिगर आपल्यासमोर मांडलेली आहे, फ्लो लाईन्स अँड फ्लो ट्यूब विच शोज अ पाईप. म्हणजे पाईपसारखा शेप त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे. हुज डायरेक्शन अँड क्रॉस सेक्शनल एरिया चेंज आर्बिट्ररीली. म्हणजे त्याचा डायमेन्शन्स जे आहे ते डायरेक्शन जी आहे ती आणि शेप जो आहे किंवा एरिया जो आहे तो त्या ठिकाणी चेंज होणार आहे. अशा प्रकारचा तिथे जर तुम्ही एरिया बघितला तर तो वेगळा दिसतो आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितला तर तो वेगळा दिसतो आहे. सारख्या टाईपचं समजा तुम्ही पाईप बघितलं तर तुम्हाला असं वाटतं की असं सारखंच त्या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आलं पाहिजे, बरोबर. परंतु हे जर तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये तर ते थोडंसं वेगळं किंवा थोडंसं अपोजिट त्या ठिकाणी जातं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण अशा प्रकारचा एक पाईप जो आहे तो कन्सिडर करणार आहोत. वी ॲझ्युम ॲन आयडियल फ्लुइड टू फ्लो थ्रू द पाईप. समजा आपण असं समजा की त्या पाईपमधनं आयडियल फ्लुइड जे आहे किंवा प्युअर फ्लुइड जे आहे त्या ठिकाणी ते म्हणजे काही असो ते सबस्टन्स एअर लिक्विड ऑर समथिंग अमाऊंट ऑफ टाईप तो समजा आपण त्या पाईपमधनं फ्लो करतो आहे असं त्या ठिकाणी आपण मेन्शन करतो आहे, बरोबर. मग त्याच्यावरनं टाईप्स तुम्हाला बघायचे आहेत फ्लोचे. पहिला पॉईंट जो आहे तो स्टेडी फ्लो आहे. पहिला पॉईंट जो तो काय तर तो स्टेडी फ्लो आहे. हे म्हणजे काय असतं तर मेजरेबल प्रॉपर्टी ती आहे सच ॲज प्रेशर ऑर व्हेलोसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉईंट इज कॉन्स्टंट ओव्हर टाईम. म्हणजे स्टेडी फ्लो जो आहे तो काय तर तो एक मेजरेबल एक मेजरमेंट करणारी ती एक प्रॉपर्टी आहे. ती ॲज कम्पेअर टू प्रेशर आणि व्हेलोसिटीची ती आहे. फ्लो लाईन त्याच्यामध्ये काय तर इट इज द पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा तो एक पाथ आहे, एक वे तो आहे, एक ट्रॅक तो आहे. डायग्राममध्ये तो मागच्या दाखवलेला आहे. स्ट्रीमलाईन हा बऱ्याचदा तुम्हाला अडचणीचा टाकणारा पार्ट आहे की स्ट्रीमलाईन काय असतं, स्ट्रीमलाईन फ्लो आपण कशाला म्हणतो. तर तो काय आहे तर तो इट इज अ कर्व हुज टँजेंट ॲट एनी पॉईंट इन द फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलोसिटी. काय आहे तो तर एक कर्व शेप आहे. कशाचा तर हुज टँजेंट ॲट एनी पॉईंट इन द फ्लो. म्हणजे फ्लो होणाऱ्या कोणत्याही एका पॉईंटचा तो एक टँजेंट त्या ठिकाणी जर आपण पॉईंट कन्सिडर केला इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलोसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. म्हणजे व्हेलोसिटी दॅट ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला तुम्हाला तो पॉईंट जो तो कन्सिडर करावा लागेल. त्यावेळेस आपण त्या ठिकाणच्या पॉईंटला स्ट्रीमलाईन जे आहे त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. स्ट्रीमलाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर अ स्टेडी फ्लो. स्ट्रीमलाईन ज्या असतात त्या आणि फ्लो लाईन्स ज्या आहेत त्या
एकमेकांना त्या आयडेंटिकल फॉर स्टेडी फ्लो त्या स्टेडी फ्लोसाठी आयडेंटिकल असतात असं या ठिकाणी मेन्शन करू शकतो. स्ट्रीमलाईनचा व्यवस्थितपणे एकदा अर्थ समजून घ्या की इट इज अ कर्व. एक कर्व शेप त्या ठिकाणी तो आहे. हुज टँजंट ॲट एनी पॉईंट इन द फ्लो, म्हणजे त्याचा जो टँजंट आहे फ्लोमधला कोणता तरी एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केला आणि नेमका तो फ्लो कसा, तर इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलोसिटी. बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी एक डायरेक्शन ते फ्लो जर होते तर त्या ठिकाणी एक व्हेलोसिटी त्या ठिकाणी असेल, त्याच्यामुळे त्या डायरेक्शनचा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो ॲट दॅट पॉईंट. ओके, अशा प्रकारचा हा पॉईंट आपण सांगू शकतो. ओके, नंतरचा टॉपिक आहे आपला फ्लो ट्यूब. फ्लो ट्यूब काय आहे, तर इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय ॲन इमॅजिनरी वॉल. एक इमॅजिनेशन ते आहे, एक इमॅजिनरी वॉल त्या ठिकाणी जर समजा आपण कन्सिडर केलं की त्या वॉलमध्ये किती इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो त्या ठिकाणी लाईन्सचे असतील. इमॅजिनेशनची ती एक कंडिशन आहे, त्याला आपण फ्लो ट्यूब म्हणू शकतो. नंतर लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो त्याला काय म्हणतात, इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजस्टंट लेयर्स ऑफ फ्लूड मूव स्मूथली ओव्हर ईच अदर ॲज शोन इन फिगर. म्हणजे त्या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या ॲडजस्टंट लेयर्स आहेत, नंबर ऑफ लेयर्स त्या ठिकाणी, नंबर ऑफ लाईन्स त्या ठिकाणी फ्लोच्या आहेत, तर त्या एका प्रकारे म्हणजे एका स्मूथली त्या ठिकाणी ते मूव होत आहेत असं त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. किंवा एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्टेडी फ्लो रिव्हर कॅन बी ॲज्युम टू बी अ लॅमिनर फ्लो. असा हा लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो आपण त्याला म्हणू शकतो. नंतरचा पॉईंट आहे आपला टर्ब्युलंट फ्लो. तर हा टर्ब्युलंट फ्लो नेमका काय आहे, तर इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देअर इज नो स्टेडी फ्लो. म्हणजे टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असतं की तो व्हेरी हाय फ्लो रेटचा तो पार्ट आहे, याच्यामध्ये स्टेडी फ्लो जो आहे तो नसतो. अँड द फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली, आणि जो फ्लो पॅटर्न आहे त्या ठिकाणचा तो कंटिन्युअसली त्या ठिकाणी चेंज होतो. ओके, अशा स्वरूपाचा हा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये व्हेरी हाय फ्लो रेट असतो. टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असतं, तर व्हेरी हाय फ्लो रेट असतो आणि त्याच्यामध्ये स्टेडी फ्लो जो आहे तो नसतो. अँड द फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली, आणि जो फ्लो पॅटर्न आहे तो त्या ठिकाणचा कंटिन्युअसली चेंज होतो. डायग्राममध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ते लगेच समजेल. अ फ्लडेड रिव्हर फ्लो ऑर अ टॅप रनिंग व्हेरी फास्ट इज अ टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे एक पूर येणारी नदी जी आहे ती, व समजा नदीला पूर आला, तो एकदम फ्लो रेट त्याचा हाय असतो आणि नळाचं समजा जरी आपण बघितलं तर त्या ठिकाणी पण आपल्याला ते बघता येतं. बरोबर, म्हणजे अशा प्रकारे आपण हे पॉईंट्स जे आहे ते या ठिकाणी सांगू शकतो. यातलं स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचं आपण थोडंसं या ठिकाणी डिस्टिंग्विश करू. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये काय असतं, तर स्मूथ फ्लो त्याच्यामध्ये असतो, हे आपण सुरुवातीलाच बघितलं. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असतं, इरेग्युलर आणि अनस्टेडी फ्लो त्याच्यामध्ये असतो. बरोबर, स्ट्रीमलाईन फ्लोला आपण लॅमिनार फ्लो पण म्हणू शकतो. इन स्ट्रीमलाईन फ्लो व्हेलोसिटी ऑफ फ्लो डॅट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. व्हेलोसिटी जी आहे ती स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये कॉन्स्टंट असते. टर्ब्युलंट फ्लोमध्ये ती व्हेलोसिटी जी ती डज नॉट कॉन्स्टंट. बरोबर, नंतर टू स्ट्रीमलाईन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल. दोन स्ट्रीमलाईन्स ज्या असतात फ्लो, समजा रेजमध्ये तुम्ही जर त्याला कन्सिडर केलं तर ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकांना पॅरलल ते असतात. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये जर तुम्ही बघितलं तर काही पॉईंटला फ्लूड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ज रायजेस टू एडीज. म्हणजे एक रोटेशनल त्या ठिकाणी मोशन प्रोड्यूस झाल्यामुळे टर्ब्युलंट फ्लो जो आहे तो आपण त्या ठिकाणी त्याला मेन्शन करू शकतो. स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी ॲज्युम टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. प्लेन सरफेसमध्ये नंबर ऑफ प्लेन लेयर्स आपण त्याचा त्या ठिकाणी विचार करू शकतो. परत इन अ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू अ पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया ऑल द स्ट्रीमलाईन्स विल बी पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द ट्यूब. बरोबर, स्ट्रीमलाईन्स ज्या लाईन्स आहेत त्या पूर्णपणे पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ ट्यूब असतात. फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डायरेक्शन. टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतं की त्याची ऑर्डर जी आहे ती लुजेस होते, पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डायरेक्शन. ओके, अशा प्रकारचा हा डिफरन्स त्या ठिकाणचा आहे. क्रिटिकल व्हेलोसिटी आणि रेनॉल्ड्स नंबरचा जो पॉईंट आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू. क्रिटिकल व्हेलोसिटी काय असते त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू की द फ्लो ऑफ फ्लूड वेदर स्ट्रीमलाईन ऑर टर्ब्युलंट. म्हणजे तुम्ही फ्लूडचा फ्लो जो आहे तो एक तर स्ट्रीमलाईन घ्या किंवा टर्ब्युलंट घ्या,
is differentiated on the basis of velocity of the flow. The velocity beyond which a streamlined flow becomes turbulent is called critical velocity. म्हणजे ती एक प्रकारची अशी velocity जी आहे ती beyond which a streamlined flow becomes turbulent. म्हणजे streamlined flow होण्याच्या अगोदर समजा जर turbulent flow त्या ठिकाणी झालं म्हणजे streamlined flow becomes turbulent जर त्या ठिकाणी झालं तर त्या velocityला आपण critical velocity जी आहे त्या ठिकाणी ते म्हणू शकतो. According to Osborne Reynolds, critical velocity is given by इक्वेशन त्यांनी मांडलेलं आहे RN eta upon rho d. बरोबर. याच्यामध्ये VC जी आहे ती क्रिटिकल व्हेलोसिटी आहे, RN जी आहे ती रेनॉल्ड्स नंबर आहे, इटा जो आहे तो कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे, डेन्सिटी रो जी आहे ती डेन्सिटी आहे आणि स्मॉल डी जो आहे तो डायमीटर ऑफ ट्यूब आहे. अशा प्रकारचा हा क्रिटिकल व्हेलोसिटी आपण त्या ठिकाणी फाइंड करू शकतो. ह्या इक्वेशनवरनं आपण असं म्हणू शकतो की रेनॉल्ड्स इक्वेशन जे ते कसं फाइंड करणार तर RN बिकम्स इक्वल्स टू VC रो D अपॉन इटा. बरोबर. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो प्युअर नंबर आहे. इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन्स. इट इज फाउंड दॅट फॉर RN लेस दॅन 1000 द फ्लो ऑफ द फ्लूड इज स्ट्रीमलाईन. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर समजा त्या ठिकाणी जर 1000पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी फ्लो ऑफ फ्लूड इज स्ट्रीमलाईन. जर समजा RN ग्रेटर दॅन 2000 गेला तर द फ्लो ऑफ फ्लूड इज टर्बुलंट. बरोबर. RN इज बिटवीन 1000 अँड 2000. रेनॉल्ड्स नंबर जो येतो 1000 ते 2000च्या मध्ये तो असतो. द फ्लो ऑफ फ्लूड बिकम्स अनस्टेडी. फ्लो ऑफ फ्लूड जो आहे तो बिकम्स अनस्टेडीचा तो आहे. त्याच्यानंतर इट चेंजेस फ्रॉम अ स्ट्रीमलाईन फ्लो टू अ टर्बुलंट फ्लो. हा रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो काय करतो तर तो रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो स्ट्रीमलाईन फ्लो टू टर्बुलंट फ्लो जो आहे असा चेंज त्या ठिकाणी करतो. बरोबर. वर्किंग या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबरचा आपल्याला या ठिकाणी बघता येतं. अशी साधी डेफिनेशन या ठिकाणी आहे. नंतरचा प्रकार या ठिकाणी आहे विस्कोसिटीचा. विस्कोसिटी जी आहे ती विस्कोसिटी ऑफ फ्लूड जी आहे ती नेमकी काय आहे किंवा विस्कोसिटी ऑफ फ्लूड आपण कशाला म्हणू शकतो. व्हेन पोर वॉटर फ्रॉम अ ग्लास. एक वॉटर समजा आपण त्या ठिकाणी घेतलं आणि ग्लासमधून समजा आपण त्याला घेतलं. इट फ्लोज फ्रीली अँड क्विकली. त्यावेळेस वॉटर जे आहे त्या ठिकाणी शुद्ध वॉटर समजा पोर वॉटर म्हणजे काहीतरी आपण त्या ठिकाणी घेतलं तर ते फ्रीली आणि क्विकली त्या ठिकाणी मूव्ह होतं. बट व्हेन अ पोर सिरप ऑर हनी. समजा तुम्ही काहीतरी वॉटर घेतलं तर ते लगेच फ्लो होतं. पण मग तुम्ही समजा काहीतरी सिरप घेतलं किंवा मध समजा त्या ठिकाणी घेतलं तर ते लगेच फ्लो होत नाही. कंटेनर किंवा एखादी पॉट तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी ते स्टिक त्या ठिकाणी होतं. म्हणजे त्याची काहीतरी थिकनेस तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतं. म्हणजे तुम्ही ऑइल जरी समजा असं बोटावर घेतलं थोडंसं असं काहीतरी थिकनेस त्या ऑइलची आपल्याला मॅक्झिमम वाटते. वॉटर तुम्ही घेतलं तर तेवढं तसं जाणवत नाही. बरोबर. द डिफरन्स इज ड्यू टू फ्लूड फ्रिक्शन. जो डिफरन्स आहे तो फ्लूड फ्रिक्शनचा त्या ठिकाणी आहे. द फ्रिक्शन इज बोथ विदिन द फ्लूड इटसेल्फ बिटवीन द फ्लूड अँड इट्स सराउंडिंग. दिस प्रॉपर्टी ऑफ फ्लूड इज कॉल्ड विस्कोसिटी. फ्रिक्शन त्या ठिकाणी जाणवतं आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी विस्कोसिटी कसं डिफाईन करता येतं तर मध तुम्ही त्या ठिकाणी घेतलं तर ते मध जे आहे तुम्ही समजा एखाद्या पॉटमध्ये टाकलं तर त्या ठिकाणी ते फ्लो होत नाही, स्टिक ते होतं. त्या ठिकाणी जी प्रॉपर्टी आहे की ती फ्लूड फ्रिक्शनची प्रॉपर्टी त्या ठिकाणी आहे. विदिन द फ्लूड इटसेल्फ बिटवीन द फ्लूड अँड इट्स सराउंडिंग. त्या प्रॉपर्टीला आपण ह्या ठिकाणी विस्कोसिटी जी आहे ते म्हणतो. वॉटर हॅज लो विस्कोसिटी वेअर सिरप ऑर हनी हॅज हाय विस्कोसिटी. वॉटरला कमी विस्कोसिटी असते तर हनी किंवा सिरपला त्या ठिकाणी मॅक्झिमम विस्कोसिटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. डायग्राम ह्या ठिकाणी आहे. एक आहे विस्कस फ्लो आणि एक आहे नॉन विस्कस फ्लो. विस्कस फ्लो आणि नॉन विस्कस फ्लोचे डायग्राम आपल्यासमोर या ठिकाणी दिलेलं आहे. विस्कस फ्लोमध्ये थोडंसं त्या ठिकाणी डिफरंट लेयर्स फ्लो विथ डिफरंट व्हेलोसिटीज दाखवत आहेत. तर नॉन विस्कसमध्ये डिफरंट लेयर्स फ्लो विथ सेम व्हेलोसिटीचा तो पार्ट आहे. बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी विस्कोसिटी थोडीशी कमी असेल तर नॉन विस्कसमध्ये थोडीशी त्या ठिकाणी व्हेलोसिटी ही कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी डायग्राम जी आहे ती या प्रकारे आपण विस्कस फ्लोची घेतो आहे आणि ही नॉन विस्कस फ्लोची त्या ठिकाणी घेतो आहे. बरोबर. ह्या बेसिक डायग्राम थ्रू आपण विस्कोसिटी जी आहे ती डिफाईन करू शकतो विस्कस आणि नॉन विस्कस बॉडीची. ओके. थोडंसं
एक्सप्लेनेशनचा पार्ट ह्या ठिकाणी आहे की विस्कोसिटी ऑफ सच फ्लूड इज 0. द ओनली फ्लूड दॅट इज ऑलमोस्ट नॉन विस्कस इज लिक्विड हेलियम ॲट अबाउट 2 किलोमीटर. इन द सेक्शन वी विल स्टडी विस्कोसिटी ऑफ अ फ्लूड अँड हाऊ इट अफेक्ट्स द फ्लो ऑफ अ फ्लूड. एक डायग्राम ह्या ठिकाणी दिलेली आहे, त्या ठिकाणी थोडंसं आपण त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न करू. विस्कोसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लूड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ अ फ्लूड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स. ड्रॅगिंग फोर्स म्हणजे काय तर असं घासत, जो समजा एखादी बॉडी, समजा तुम्ही काय केलं, एखादी वुडन बॉक्स घेतला, तो समजा आपण जमिनीवरती त्याला ढकलत चाललो, तर त्या ठिकाणी ते जे तशा प्रकारचा जो फोर्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो त्याला आपण ड्रॅगिंग फोर्स म्हणतो. म्हणजे फ्रिक्शन त्या ठिकाणी काहीतरी पाहिजे, बरोबर, काहीतरी आपण त्या ठिकाणी त्याला मूव्ह करतो आहे. दिस फोर्स इज कॉल्ड द विस्कस ड्रॅग. दिस शोन इन स्कीमॅटिकली इन फिगर. इन लिक्विड्स द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्सेस. आता हा जो विस्कस ड्रॅग आहे तो कशामुळे आहे, तर कोहेजिव्ह फोर्समुळे तो आहे. अँड इन गॅसेस इट इज ड्यू टू कोलिजन बिटवीन द फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स. आणि गॅसेसमध्ये तो कशामुळे असेल, तर तो कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्समुळे त्या ठिकाणी तो आपल्याला ऑब्झर्व करता येतो. इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस ॲज लॉंग ॲज द रिलेटिव्ह व्हेलोसिटी बिटवीन द लेयर्स इज स्मॉल. गॅसेस आणि लिक्विडमध्ये जर तुम्ही बघितलं तर रिलेटिव्ह व्हेलोसिटी बिटवीन जी आहे लेयर्स जी आहे ती त्या ठिकाणी स्मॉल असते. विस्कस ड्रॅग इज प्रपोर्शनल टू द रिलेटिव्ह व्हेलोसिटी. विस्कस ड्रॅग जो आहे तो रिलेटिव्ह व्हेलोसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल त्या ठिकाणी आहे. हाऊएव्हर इन अ टर्ब्युलंट फ्लो द विस्कस ड्रॅग इन्क्रीजेस रॅपिडली अँड इज नॉट प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलोसिटी. टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतं की जो विस्कस ड्रॅग आहे तो रॅपिडली इन्क्रीज होतो, परंतु नॉट प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलोसिटी बट प्रपोर्शनल टू हायर पॉवर्स ऑफ रिलेटिव्ह व्हेलोसिटी. व्हेलोसिटी ग्रेडियंटचा पुढचा पार्ट आहे तो आपल्याला डेफिनेट फॉर्म ह्या ठिकाणी डिफाईन करायचा आहे. डेफिनेशन कशी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, तर ती आहे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी द डिस्टन्स मेजर्ड बाय अ स्टेशनरी लेअर इज कॉल्ड व्हेलोसिटी ग्रेडियंट. स्टेशनरी म्हणजे स्टार्टिंगची लेअरपासून आपण सुरुवातीच्या लेअरपासनं द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ डिस्टन्स जर त्या ठिकाणी मेजर केलं त्याला आपण व्हेलोसिटी ग्रेडियंट असं म्हणतो. त्याचं आपण dv/dx ने त्या ठिकाणी सिम्बॉलिकली मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन जे आहे त्या ठिकाणी करू शकतो. ओके, ही स्टेशनरी लेअर डायग्राममध्ये आपल्याला दिसते ती निळ्या कलरची. तिथून जो चेंज तुम्हाला व्हेलोसिटीमध्ये आणि डिस्प्लेसमेंटमध्ये झालेला दिसतो आहे तो म्हणजे त्या ठिकाणचा व्हेलोसिटी ग्रेडियंटचा पार्ट असेल. ओके, नंतरचा पार्ट आहे आपला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी फॉर अ स्ट्रीमलाइन फ्लो विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया. जो विस्कस फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर अँड द व्हेलोसिटी ग्रेडियंट dv/dx. बरोबर, म्हणजे विस्कस फोर्स जो आहे तो कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, तर तो एरियाला आणि व्हेलोसिटी ग्रेडियंटला. असं कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीमध्ये आपण मेन्शन करतो किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला ते या ठिकाणी लागेल. त्याच्यावर इक्वेशन आपण ह्या ठिकाणी कसं लिहू शकतो, तर F इज प्रपोर्शनल टू A एरिया झाला आणि dv/dx म्हणजे व्हेलोसिटी ग्रेडियंट. या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आपण वापरू, तिला आपण इटा या ठिकाणी म्हणू. वेर इटा इज कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द लिक्विड. त्याच्यावरनं इटा काय येईल तुमचा, तर F/A इंटू dv/dx. वेअर A इन दिस एक्सप्रेशन इज नॉट क्रॉस सेक्शनल एरिया, इट इज द एरिया ऑफ द लेअर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो. बरोबर, असं ह्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीमध्ये आपण सांगू शकतो. द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जे आहे कॅन डिफाईन ॲज द विस्कस फोर्स. म्हणजे आता हा F या ठिकाणी आला, हा विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलोसिटी ग्रेडियंट. पर युनिट एरिया आणि पर युनिट व्हेलोसिटी ग्रेडियंट असं या ठिकाणी रेशो आपण कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीसाठी घेऊ शकतो. SI युनिट जो आहे त्याचा जो न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर असा त्या ठिकाणी असेल. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं जे युनिट आहे ते काय असेल, तर न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. बरोबर, अशा प्रकारे आपण
हा जो टॉपिक आहे किंवा हा जो पॉईंट आहे तो ह्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. डेफिनेशन त्याची लक्षात घ्या. द विस्कस फोर्स हा एफ जो आहे तो या ठिकाणचा विस्कस फोर्स आहे पर युनिट एरिया पर युनिट व्हेलोसिटी ग्रेडियंट. ओके. काही तुम्हाला ह्या ठिकाणी फ्लुइड दिलेले आहेत. एअर, वॉटर, मशीन, ऑइल आहे. त्याचं टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी दिलेलं आहे. 0 डिग्रीला काय असतं, 40ला एअरचं काय असतं, वॉटरचं 20 डिग्री आणि 100 डिग्रीला घेतलेलं आहे. मशीन ऑइलचं 16 आणि 30 डिग्रीला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. प्रत्येकाची विस्कोसिटीची त्या ठिकाणी ती चेंज आहे. बरोबर. चार्ट तुम्ही फक्त एकदा तो ओव्हरलुक करा, त्याच्यातून तुम्हाला डिफरन्स त्याचा त्या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतरचा आर्टिकल आपला आहे स्टोक्स लॉ. ज्या स्टोक्स लॉमध्ये आपल्याला परीक्षेला तो बऱ्याचदा विचारलेला आहे किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनाने तो खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचं हे आर्टिकल आपल्याला बघायचं आहे. स्टेटमेंट त्याचं बऱ्याचदा विचारलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्टेटमेंट पुरता जरी याचा अभ्यास केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं 1-2 मार्क काय भेटायचे ते भेटून जातील. व्यवस्थितपणे तो समजून घ्या. जॉर्ज स्टोक्स यांनी हा लॉ जो आहे तो आपल्यासमोर मेन्शन केलेला आहे. त्या लॉमध्ये त्यांनी विस्कस फोर्सबद्दलचा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. बरोबर. त्याचा आपण थोडासा आता विचार करू की द लॉ स्टेट दॅट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर थ्रू अ विस्कस मीडियम. एक मीडियम त्या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. समजा ही मीडियम असेल आणि त्याच्यामध्ये एक छोटासा स्पियर जो आहे तो आपण त्या ठिकाणी घेतो आहे. तर त्या स्पियरवरती एक्झर्ट होणारा जो विस्कस फोर्स आहे तो आणि त्या मीडियममध्ये असणारी ते विस्कस फोर्सचा तो प्रॉपर्टी नेमकी कशावर डिपेंड असेल तर प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्पियर, इट्स व्हेलोसिटी थ्रू द फ्लुइड अँड द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. मीडियम कोणतं, मीडियम म्हणजे काय तर त्या ठिकाणी काहीतरी लिक्विड असेल, काहीतरी वॉटर असेल किंवा काहीतरी गॅसेसचा तो एक प्रकार असेल. त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी स्पियर टाकला तर त्या स्पियरवरती एक्झर्ट होणारा जो विस्कस फोर्स आहे तो नेमका कशावर डिपेंड असेल तर त्या स्पियरच्या रेडियसवर डिपेंड असेल, त्या स्पियरच्या व्हेलोसिटीवर डिपेंड असेल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा जो प्रकार आहे त्या विस्कोसिटीवरती पण त्याचा फरक त्या ठिकाणी काहीतरी असेल. मॅथमॅटिकल जर तुम्ही बघितलं तर एफ इज प्रपोर्शनल टू इटा आर व्ही, वेअर इटा इज कोइफिशियंट, आर इज रेडियस अँड व्ही इज व्हेलोसिटी. द एम्पिरिकली ऑप्टेन कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनल इज 6 पाय. या ठिकाणी स्टोक्स लॉने एक कॉन्स्टंट त्या ठिकाणी मांडलेला आहे, तो 6 पाय असा म्हटलेला आहे. म्हणजे या स्टोक्स लॉमध्ये आपला 6 पाय जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुमचा फोर्स जो आहे तो काय होईल तर एफ पी बिकम्स इक्वल्स टू 6 पाय इटा आर व्ही. हे तुमचं स्टँडर्ड इक्वेशन स्टोक्स लॉचं आहे. ओके. अशा प्रकारे आपण हा विस्कस फोर्स हे एक्सप्रेशन जे ते आपल्याला सांगतं की द विस्कस फोर्स, दिस इज द एक्सप्रेशन फॉर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन स्पेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू अ विस्कस मीडियम. बरोबर. ते वरचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला काहीतरी मॅथमॅटिकल डेरिव्हेशन करण्यासाठी किंवा मॅथमॅटिकल प्रूफ करण्यासाठी त्याचा आपण ह्या ठिकाणी यूज करू शकतो. डायग्राम जर तुम्ही बघितलं तर त्यात थोडंसं फ्लो म्हणजे हा जो रेज ह्या दिसत आहेत ह्या तुमचा काहीतरी एक मीडियम त्या ठिकाणी आहे, फ्लो आहे. हा जो मधला पार्ट आहे तुमचा स्पियर आहे, तुम्ही त्या मीडियममध्ये इंट्रोड्यूस करता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या स्पियरवरती एक्झर्ट होणारा ह्या आजूबाजूच्या लेयर्समुळे जो फोर्स एक्झर्ट होईल तो म्हणजेच त्या ठिकाणचा तुमचा विस्कस फोर्स असेल. ओके. याच्यामध्ये एक्सप्रेशन जे आहे ते आपण आता थोडंसं बघू. ह्या विस्कस फोर्सबद्दलचं जे एक्सप्रेशन आहे ते आपण बघू. टर्मिनल व्हेलोसिटीसाठी आपल्याला त्या ठिकाणी ते बघायचं आहे. तर टर्मिनल व्हेलोसिटी म्हणजे काय, द कॉन्स्टंट मॅक्झिमम व्हेलोसिटी अक्वायर बाय अ बॉडी फॉलिंग थ्रू अ विस्कस लिक्विड इज कॉल्ड टर्मिनल व्हेलोसिटी. म्हणजे एक कॉन्स्टंट आणि मॅक्झिमम प्रकारची ती व्हेलोसिटी असेल की ज्याच्यामध्ये अक्वायर्ड बाय अ बॉडी फॉलिंग थ्रू a viscous liquid is called as terminal velocity. एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये काही त्याचं एक्सप्रेशन जे ते आपण या ठिकाणी बघू. एक स्पियर आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत की ज्याची रेडियस जी आहे ती आर आहे. डायग्राम तुम्ही बघा. डेन्सिटी जी आहे त्या लिक्विडची ती आपण समजा रो या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. लिक्विड डेन्सिटी बिकम सिग्मा. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जी ते आपण इटा या ठिकाणी घेणार आहोत.
बरोबर. अशा प्रकारचा हा पॉईंट ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो आहे. याच्यामध्ये काही फोर्सेस जे येते ह्या बॉडीवरती एक्झर्ट होतील ते फोर्सेस आपण बघू. विस्कस फोर्स जो आहे तो एफ व्ही, त्याला आपण 6 पाय इटा आर व्हीने दाखवतो आहे, तो अपवर्ड डायरेक्शनने त्या ठिकाणी मूव्ह होतो आहे. वेट ऑफ द स्पिअर बिकम्स एफ जी, त्याला आपण फोर्स म्हणतो आहे एम जी, आणि तो असेल 4/3 पाय आर रो जी डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. इक्वेशन त्या ठिकाणचं ते आहे. अपवर्ड थ्रस्ट ॲज बायंड फोर्स, काहीतरी एक प्रकारे आभासी फोर्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल. तो फोर्स जो आहे तो आपला 4/3 पाय आर क्यू सिग्मा जी ह्या ठिकाणी आपण त्याला म्हणू. सिग्मा आणि रो जे ते त्या ठिकाणी डेन्सिटीचा असतो एक प्रकार आहे. फक्त एक जो आहे तो डाऊनवर्डली त्या ठिकाणी आपण रो वापरतो आहे, आणि अपवर्ड डायरेक्शनला जो फोर्स असेल त्याला आपण त्या ठिकाणी सिग्मा त्या ठिकाणी म्हणतो. अशी इक्वेशन्स या ठिकाणी ह्या टर्मिनल व्हेलोसिटीमध्ये आपल्याला सांगता येतात. ॲज द डाऊनवर्ड व्हेलोसिटी इन्क्रीजेस द विस्कस फोर्स इन्क्रीजेस, म्हणजे डाऊनवर्ड व्हेलोसिटी समजा इन्क्रीज झाली तर विस्कस फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. स्टेज इज रिच व्हेन स्पिअर अटेन्स टर्मिनल व्हेलोसिटी. व्हेन द स्पिअर अटेन्स द टर्मिनल व्हेलोसिटी द टोटल डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्पिअर इज बॅलेन्स. ज्यावेळेस असं तुम्हाला जाणवेल की स्पिअर अटेन्स टर्मिनल व्हेलोसिटी, की स्पिअर जो आहे त्याने समजा टर्मिनल व्हेलोसिटी त्या ठिकाणी ॲक्वायर केली, तर त्यावेळेस होईल काय, तर द टोटल डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्पिअर इज बॅलेन्स. टोटल डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो स्पिअरवरती ॲक्ट होणारा तो त्या ठिकाणी बॅलेन्स होईल बाय द टोटल अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्पिअर. कशामुळे, तर टोटल अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्पिअर. मग नेमका आता हा टोटल डाऊनवर्ड फोर्स किती असेल, तर तो असेल टोटल अपवर्ड फोर्स शी इक्वल तो असेल. बरोबर, म्हणजे टोटल डाऊनवर्ड फोर्स बिकम्स इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स. नेमका टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय, तर वेट ऑफ स्पिअर बिकम्स इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स काय, तर विस्कस फोर्स प्लस बायंड फोर्स ड्यू टू मीडियम. वेट ऑफ स्पिअरचं इक्वेशन आपण टाकलेलं आहे 4/3 पाय आर क्यूब रो जी, आणि विस्कस फोर्स आहे आपला 6 पाय इटा आर व्ही. बायंड फोर्स आहे आपला 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. याच्यावरनं तुम्ही समजा 6 पाय इटा आर व्ही ची व्हॅल्यू समजा विस्कस फोर्स आपण एका साईडला ठेवला, तर हे 4/3 पाय आर रो जी मायनस 4/3 पाय आर सिग्मा जी असं त्या ठिकाणी, म्हणजे ही कंडिशन जी आहे ती इकडे येईल, तर ती मायनस होईल. याच्यातून 4/3 पाय आर क्यूब जी जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये तुमचा रो मायनस सिग्मा त्या ठिकाणी राहून जाईल. बरोबर, याच्यात परत याच्यातून समजा तुम्ही फक्त व्ही हा कॉमन काढला, व्ही आपण ह्या ठिकाणी ठेवू, आणि 6 पाय इटा आर जो आहे तो आपण त्या ठिकाणी पाठवू, तर तो काय होईल, या पूर्ण टर्मला तो मल्टिप्लायर जाईल. बरोबर, मल्टिप्लायर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला कंडिशन जी आहे ती काय मिळेल, तर हा 4 आणि 6 आणि जर आपण त्याला डिवाईड केला तर तिथं 2 इथं 3 राहतील. मग हा इथला 3 आणि हा 3 त्या ठिकाणी 9 होईल. न्यूमरेटरला 2च त्या ठिकाणी राहतील. पाय जो आहे तो ह्या ठिकाणचा आणि ह्या ठिकाणचं त्या ठिकाणी कॅन्सल होईल. एक आर ह्या ठिकाणचं आणि एक आर ह्या ठिकाणचं कॅन्सल होईल. बरोबर, म्हणजे राहील काय, तर 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. आणि हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन तुमचं टर्मिनल व्हेलोसिटीचं त्या ठिकाणी आहे. बरोबर, हा इथला जो प्रकार आहे हा एक प्रकारे तुमचं व्हेलोसिटीचं इक्वेशन किंवा एरियाचं इक्वेशन त्या ठिकाणचं ते आहे, जो आपण फोर्स या ठिकाणी म्हणतो आहे. बरोबर, याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी टर्मिनल व्हेलोसिटी जी ती 2/9 आर स्क्वेअर जी सिग्मा मायनस रो अपॉन इटा त्या ठिकाणी अशा प्रकारे ते एक्सप्रेस त्या ठिकाणी करू शकतो आहे. बरोबर, साधं एक्सप्रेशन हे होतं. याच्यानंतरचं आर्टिकल आपलं जे आहे ते इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी कंटिन्यू करू. ओके, ह्या टर्मिनल व्हेलोसिटीच्या इक्वेशनला आपण ह्या ठिकाणी थांबू. थँक्यू.